मराठवाड्यातील शेती सिंचनाला वरदान ठरलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने वाढत आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढलाय। गेल्या 4 महिन्यात नाथसागरातील 243.73 दशलक्ष घनमीटर पाणी हवेत विरले आहे। जायकवाडी धरणात सद्यस्थितीत 46.50% म्हणजेच 1011.333 दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा असला तरी तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढलाय। डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 4 महिन्यांमध्ये एकूण 243.73 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे, अशी माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली। बाष्पीभवनामुळे नद्यातील, जलाशयातील आणि जमिनीतीलही पाणी कमी होते, मात्र ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे बाष्पीभवनाला रोखता येत नाही। मात्र मोठ्या प्रकल्पावर आच्छादन करून बाष्पीभवन रोखण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु नाथसागर धरणाचा परिसर मोठा असल्याने हे बाष्पीभवन रोखणे शक्य नसल्याचं धरण प्रशासनाने स्पष्ट केलंय। यामुळे मोठे बाष्पीभवन होत आहे। गौतम बनकर, एमसी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।